नमस्कार सोलापूरकर, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अलीकडच्या काळात 4 ते 5 नेबळट पालकमंत्री सोलापूरकरांनी पाहिले. मात्र आजच्या पहिल्या बैठकीमध्ये नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा रुद्रावतार पत्रकार, अधिकारी, पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी या सर्वांनीच पाहिला. त्याने अनेकांना खडे बोल सुनावले. एवढंच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करी, सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफिया हे पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही. त्यांच्या वरदस्थाने सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करी सुरू आहे, ती यापुढे चालणार नाही अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. अनेक डॅशिंग त्यांनी निर्णय घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आज पालकमंत्र्यांचा हा रुद्रावतार पाहून चांगलाच धसका घेतला आहे. ज्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज डीपीडीसीची पहिली बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार, खासदार, जिल्ह्यातील अधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते. सगळ्यात महत्वाची शिस्त पालकमंत्र्यांनी लावली ती म्हणजे जिल्हा नियोजन समितीमधील बैठकीचं कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे नाही. दुसरी गोष्ट, जे अधिकारी या बैठकीमध्ये गैरहजर आहेत त्यांना नोटिसा काढण्याच्या देखील सूचना त्यांनी कलेक्टरांना दिल्या. एवढंच नव्हे तर ज्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम केलं नाही त्यांची चांगलीच कान उघाडणी त्यांनी या बैठकीमध्ये केली. सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यावर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी गंभीर आरोप केले. ते टक्केवारी खाऊन कामे वाटप करतात, तसेच त्यांनी डॉक्टरांची भरती लाखो रुपये खाऊन भरती केली असा आरोप आमदार समाधान आवताडे यांनी केल्यावर पालकमंत्र्यांचा राग अनावर झाला होता. त्यामुळे डॉक्टर संतोष नवले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांनी खडे बोल सुनावले. त्यांची चौकशी करून तातडीनं अहवाल द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एवढंच नव्हे तर जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पाटील यांच्या कारवाईबद्दल देखील अनेक आमदारांनी आणि खासदारांनी तक्रारी केल्या. त्यावेळेस त्यांच्यावर देखील कारवाई करावी असा आदेश त्यांनी यावेळी दिले. एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक गोंजारी हे देखील या बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे त्यांना देखील कारणे दाखवा नोटीस काढा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्यावर कारवाई करा असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना, सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना, सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना त्यांनी अनेक आदेश दिले. जे आमदार मुद्दा सोडून बोलत होते त्यांना देखील त्यांनी मध्येच थांबवलं. त्यामुळे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा रुद्रावतार, यांची देहबोली, यांची स्टाईल, त्यांचा डॅशिंगपणा आज सोलापूरकरांनी पाहिला. त्यामुळे अशीच पद्धत त्यांनी अवलंबली तर नक्की सोलापूर जिल्ह्याला एक शिस्त लागेल. आपण पाहतोय की गेल्या 2 ते 3 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे आणि यामध्ये अधिकारी चांगलेच सुस्तावले आहेत. त्यामुळे त्यांना कोणतरी खमक्या पालकमंत्री हवा होता. गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण बघतोय की अत्यंत नेबळट नेतृत्व सोलापूर जिल्ह्याला मिळालं, अत्यंत नेबळट पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाले. त्यामुळे हे अधिकारी सुस्तावले होते. जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट होता, वाळू माफियांनी राज केलं होतं. याचाच परिपाक आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दिसून आला. अनेक आमदारांनी तक्रार केल्यानंतर देखील पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या समोर सगळ्यांना सुनावलं की जिल्ह्यामध्ये जे काही वाळू तस्करी, मुरुम तस्करी सुरू आहे त्याला जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे सुरू होऊ शकत नाही. त्यामुळं यापुढे असे कोणतेही अवैध धंदे सोलापूर जिल्ह्यात चालू देणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला. एवढंच नव्हे तर थोडं थांबा, एकाएकांना सरळ करतो असं देखील वक्तव्य त्यांनी डीपीडीसीच्या बैठकीमध्ये केलं. सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये आज 861 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. तो 7 फेब्रुवारीच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये मंजूर होणार आहे. त्यामुळं आजची डीपीडीसीची बैठक अनेक अंगाने गाजली. जयकुमार गोरे यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांना खडे बोल सुनावले. एवढेच नव्हे तर या बैठकीला जे गैरहजर राहतील त्यांच्यावर यापुढे देखील कडक शास्ती केली जाईल आणि आमदारांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत, आमदारांनी जे मुद्दे मांडले त्यांची अंमलबजावणी तातडीनं केली पाहिजे. नाहीतर अधिकाऱ्यांना मी सरळ केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा सज्जड दम देखील त्यांनी दिला. पहा जयकुमार गोरे आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणतात. यामध्ये काही विभाग आहेत, काही अधिकारी आहेत, आपण सगळेजण तिथे होता ते आपण बघितलं की
त्यांचं कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत. त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता, त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामांना मंजुऱ्या देणं हा तसा सिरियस विषय आहे. काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे. त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीनं माहिती घेऊन जर चुकीचं झालं असेल तर त्याच्यावर 100% कारवाई आपण करू. बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वाळू उपसा होत नाही. स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय, स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय हे हा वाळू उपसा होत नाही. त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधींची आमच्या भूमिका आहे. ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहावं. की वाळू धोरण बनवत असताना काही गोष्टी आपण बनणं आवश्यक आहे. त्या गोष्टी आपण किती केल्या तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात. आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही. वाळू काढून देणं, वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे. त्या विषयात मला माहिती नाही काय प्रगती आहे. मी थोडं माहिती घेईन. मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते. आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्या तस्करांच्याकडे तोड आहे. सगळ्या तोड आहेत त्यांच्याकडे, अगोदर तयार झालेले. पण शेवटी मला एक माहिती आहे, प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर अर्थ आहे. आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी, आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुमच्या लक्षात येईल. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.